नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टेट 2025 शिक्षक भरतीचा निकाल लागलेला आहे आणि या निकालामध्ये 6,000 प्लस उमेदवारांचा निकाल राखीव ठेवला होता. आता हा निकाल राखीव का ठेवला, त्यापैकी किती विद्यार्थ्यांचा निकाल आज लागला आहे, या निकालामुळे कट ऑफ किंवा निकालामध्ये शिक्षक भरतीचा फरक पडेल का, थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया. यामध्ये आपण पॉइंट बघणार आहोत. राखीव उमेदवारांचा निकाल लागला तर किती उमेदवारांचा लागला, किती जणांचा राहिला आणि राहिलेल्या उमेदवारांना पुढे काय प्रोसेस करायची आहे, सरासरी किती मार्क्स ह्या उमेदवारांना पडलेले आहेत ते पण आपण समजून घेऊया, जेणेकरून शिक्षक भरतीच्या या प्रोसेसमध्ये अजून फरक पडणार आहे आणि कट ऑफ यामध्ये फरक पडेल का, तर यस निश्चित फरक पडणार आहे. थोडक्यात व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडला तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करून ठेवा. आता मुख्य मुद्द्याकडे जाण्यापूर्वी यापूर्वी मी काही महत्त्वाचे व्हिडिओ घेतले, तुम्ही जर बघितले नसेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली, लिंकवर क्लिक करा आणि हवा तो व्हिडिओ बघून घ्या. त्यानंतर महत्त्वाचं, तुम्हाला CTTची पेपर 1 पेपर 2 ची बॅच आणि TT प्लस CTची एकत्रित लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच आपण चालू केलेली आहे. प्रत्येक विषयाला सेपरेट फॅकल्टी आहे, PDF नोट्स आहे, टेस्ट सिरीज अवेलेबल आहे, PYQ ॲनालिसिस अवेलेबल आहे, IBPS पॅटर्ननुसार बुक सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे. सो लगेच तुम्ही जॉईन करू शकता. जॉईन करण्याच्या अगोदर या बॅचच्या फी तुम्ही आता बघू शकतात, पण मात्र या फीवर तुम्हाला गणेशोत्सव निमित्त 20% अजून ऑफ असणार आहे. त्यासाठी कुपन कोड बाप्पा हे नावाने वापरायचा आहे आणि ही मुदत तुम्हाला 27 ऑगस्ट पासून 6 सप्टेंबर पर्यंतच असणार आहे. यासाठी खाली डिस्क्रिप्शन लिंक दिली आहे, डायरेक्ट जॉईन करा आणि बॅच परचेस करा. आता बघा, एक प्रसिद्धी पत्रक आलेलं आहे टेट 2025 कडनं. हे प्रसिद्धी पत्रक तुम्ही जर बघितलं, त्या प्रसिद्धी पत्रकात त्यांनी सांगितलं होतं की एकूण 2,28,808 उमेदवारांनी नोंदणी केली होती टेट 2025ला. त्यापैकी 2,11,308 उमेदवारांनी टेट एक्झाम दिलेली आहे. जवळपास विचार केला 17,000 उमेदवार परीक्षेला आलेच नाहीये. त्यानंतर बीएड परीक्षेचे त्यामध्ये बघा 15,756 ॲपियर विद्यार्थी होते आणि डीएडचे 1,342 विद्यार्थी ॲपियर, असे जवळपास 17,098 विद्यार्थी हे ॲपियर होते, ज्यांनी ॲपियर म्हणून फॉर्म भरला. त्यामध्ये बीएड परीक्षेचे 9,952 आणि डीएडचे 10,779 विद्यार्थ्यांनी माहिती कार्यालयाकडे पाठवलेली आहे. म्हणजे त्यांनी माहिती पाठवल्यामुळे म्हणजे एकूण विद्यार्थी बघा हे 827 असे एकूण विद्यार्थी 10,779 विद्यार्थ्यांनी माहिती पाठवली, त्यांचा निकाल प्रसिद्ध केला होता. पण राहिलेले जे उमेदवार होते, असे उमेदवार कोणते होते, तर बीएडचे 5,804 आणि डीएडचे 515 असे 6,319 ॲपियर उमेदवारांचा निकाल राखून ठेवला. का राखून ठेवला? कारण या उमेदवारांनी त्यांचा डीएडचा आणि बीएडचा जो निकाल लागलाय त्या निकालाची प्रत आयोगाला किंवा पुणे परिषदेला पाठवली नव्हती. ज्यांनी पाठवले त्यांचे निकाल लावले, पण ज्यांनी नाही पाठवले त्यांचे निकाल लावले नाही. त्यांना मग सांगण्यात आलं होतं की त्यांनी विशिष्ट मुदतीमध्ये ही त्यांनी लिंक पण प्रोव्हाइड केली. बघा, तुम्ही जर MSCच्या वेबसाईटला गेला पुणे परिषदेच्या, ती लिंक पण त्यांनी दिली. ही लिंक आहे, ह्या लिंकवर जाऊन तुम्हाला डीएड आणि बीएडचे मार्कशीटची डिटेल्स पाठवायची होती. मग अजूनही काही विद्यार्थ्यांचे निकाल प्रसिद्ध नाही झाले, त्या उमेदवारांनी ह्या लिंकवर जाऊन आपली माहिती पाठवा, तुमचा निकाल सुद्धा पुणे परिषद प्रसिद्ध करेल. त्यानंतर त्यांनी सांगितलं की हे जे उमेदवार आहे ह्या उमेदवारांना टेट 2025चा निकाल बाकीच्या उमेदवारांचा सोमवारी म्हणजे 18 तारखेला लागला होता. आता राहिलेले जे उमेदवार आहे ती संख्या किती आहे? 6,319. मग आता जर पुणे परिषदेच्या वेबसाईटला तुम्ही जर गेलात, आता पुणे परिषदे वेबसाईटला त्यांनी इथे बघा, इथे लिंक फिरते, त्यात त्यांनी सांगितलंय की 6,320 पहिले 19 होते, नंतर 20 होते. 6,320 पैकी 2,789 विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. मी तुम्हाला घेऊन जातो पुणे परिषदेच्या वेबसाईटला आणि ते तुम्हाला मी शो करतो की पुणे परिषदेने हा निकाल प्रसिद्ध केलेला आहे. बघा, MSC पुणे ह्या वेबसाईटला तुम्ही जर गेलात तर तुम्हाला लगेच बघायला मिळेल. इथे बघा, ही वेबसाईट आहे आणि यामध्ये ह्या वेबसाईटला ही एक नोटीस खाली फिरते. यामध्ये तुम्ही गेलात तर त्यांनी निकाल या सदराखाली बघा, निकाल या सदराखाली तुम्ही जर गेलात, टेट 2025 आणि निकाल यामध्ये बघा ही लाईन आहे. 6,320 राखीव निकालापैकी 2,789 विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. संबंधित उमेदवारांनी विहित मुदतीत म्हणजेच 31 ऑगस्ट पर्यंत स्कोअर कार्डची प्रिंट काढून जतन करावी. नंतर कोणत्याही विद्यार्थ्याचा विचार केला जाणार नाही.
हे त्यांनी सांगितलंय. हा निकालवर तुम्ही गेलात, निकालामध्ये गुणपत्रक डाउनलोड करण्याचा आणि हे प्रसिद्ध निवेदन आहे. त्यात खाली जर तुम्ही गेलात बघा इथे बघायला मिळतंय तुम्हाला ही रिझर्व्ह स्टुडंट 2789 निकाल गुणवत्ता यादी, ही गुणवत्ता यादी आहे. तुम्ही ती गुणवत्ता यादी बघू शकता आणि त्यामध्येच अजून त्यांनी एक मुद्दा सांगितलाय रिझर्व्ह स्टुडंटची लिस्ट कोणकोणती. बघा हे सगळे रिझर्व्ह स्टुडंट आहे. किती आहेत ही टोटल लिस्ट जर तुम्ही चेक केली तर 6320 मुलांची ही रिझर्व्ह लिस्ट आहे. बघा 6320 मुलांची, 19 अजून यात एक ऍड आहे. आणि आता जो निकाल लावला आहे तो निकाल 2789 विद्यार्थ्यांचा लावलाय. बघा हा निकाल जो आहे हा लावलेला 2789 विद्यार्थी श्रेल आहे. हे त्यांचे मार्क आहे त्यांनी टाकलेले इथे जे आहेत ना लास्टला. आता IBPS चा लोगो पण आहे, नेम आहे, रजिस्ट्रेशन नंबर आहे, रोल नंबर आहे आणि तुमचा आउट ऑफ 200 स्कोर पण त्यांनी दिलेला आहे. मग तुम्ही तुमच्या नावाने सुद्धा सर्च करू शकता. कंट्रोल F जर केलं तुम्ही, कंट्रोल F ने तुमच्या नावाचा सर्च केला तुमचा रिझल्ट तुम्हाला इथे बघायला मिळेल. किंवा तुमचा रजिस्ट्रेशन नंबर जरी तुम्ही टाकला, रोल नंबर जरी टाकला तरी तुम्हाला इथे निकाल बघायला मिळेल. आता ह्या निकालाची एक प्रत माझ्याकडे अशी आहे की जी मी तुम्हाला पाठवलेली आहे, जी मी तुम्हाला डिसेंडिंग असेंडिंग ऑर्डरने इथे दाखवते. बघा मी इथे दाखवतो तुम्हाला. मी बघा ही माझ्याकडे यादी आहे, मी बनवली आहे आमच्या टीमने. बघा सगळ्यात हायेस्ट जे 2789 कॅन्डिडेट, 2789 कॅन्डिडेटची लिस्ट लागली आता राखीव. त्यामध्ये हायेस्ट जो आहे ना ते कोण आहे, यामिनी प्रकाश राऊत ज्यांना मार्क 176 आहे. त्यानंतर खाली आहे आशिष घाटेकर 167. बघा ही लिस्ट आहे. आता हे मार्क तुम्ही बघू शकता, हे मार्क बऱ्या प्रमाणात विद्यार्थ्यांना मिळालेली आहे. 176 पासून जसं खाली जातोय जवळपास 120 उमेदवार असे आहे की ज्यांना 120 पेक्षा जास्त मार्क आहे. 120 पेक्षा जास्त मार्क आहे आणि एकाच नंबरवरती बरेच विद्यार्थी. बघा तुम्ही ते बघू शकता 125 वर किती विद्यार्थी आहे. इथून सुरुवात झाला 125. बघा 125 हे 5 झाले 125 आणि खाली परत 125 नंबरवरती इथपर्यंत आहे. म्हणजे आता हे 125 वर, 124 वर, 123 वर, 121 वर, 22 वर असे असंख्य उमेदवार तुम्हाला इथे बघायला मिळतात. जवळपास 120 उमेदवार तर 120 उमेदवार 200 प्लस उमेदवार, काय म्हटलं मी, 200 प्लस उमेदवार असे आहेत की ज्यांना मार्क या टोटल 2789 पैकी 200 प्लस मार्क घेतलेले 200 प्लस उमेदवार असे आहेत की ज्यांना 120 मार्क आहे. किती मार्क आहे, 120 मार्क्स आहे. लक्षात घ्या 2789 पैकी 200 प्लस उमेदवार असे आहेत ज्यांना 120 प्लस मार्क आहे. साहजिक आहे जिथे कॉमन आता मार्क कॉमन जे मार्क पडलेत विद्यार्थ्यांना त्यात अजून वाढ होणार. इथे तुम्ही बघू शकता जसं की मी तुम्हाला लिस्ट दाखवलं इथे. जसं की पहिले काय बघितलं आपण 177 मार्कवरती 9 उमेदवार आहे. आता 120 वरचे उमेदवार वाढले, 122, 123, 125 वरती उमेदवार अजून वाढणार आहे. साहजिक आहे थोड्याफार प्रमाणात कॉम्पिटिशन वाढणार आहे. कट ऑफ थोडाफार इकडे तिकडे फरक पडणार. किती होईल ते मी सांगत नाही पण फरक मात्र पडणार आहे. सो या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी थोडक्यात सांगितलं की अजूनही काही उमेदवारांचा निकाल लागणं बाकी आहे. 2789 झाले फक्त, म्हणजे आपण म्हणूया की 2800 लागलेले आहे 6200 पैकी. मग साधारणतः 4000 पर्यंत अजूनही उमेदवारांचा किंवा 3500 पर्यंत अजूनही उमेदवारांचा निकाल पेंडिंग आहे. त्यांनी आत्ताही त्यांचा निकाल लागल्यानंतर 1 महिन्याच्या आत पुणे परिषदेला डिटेल्स त्या लिंकवर जाऊन पाठवून द्यायचे. तुमचा निकाल ते लवकरच घोषित करतील. ओके, परत एकदा शेवटकडे जाऊ तुम्ही तुम्हाला घेऊन इग्नाइट अकॅडमीकडनं तुम्ही इतर तुमच्या मित्रांना, तुमच्या ग्रुपला, DED BEDच्या फर्स्ट इयरला असणाऱ्या उमेदवारांना किंवा ऍडमिशन घेतलेल्या उमेदवारांना लगेच कळवा. कारण ऍडमिशन घेतलेला उमेदवार TET CET पेपर देऊ शकतो. त्यासाठी ह्या बॅचेस चालू झाली आहे. TETचे 2 पेपर बघा, सामाजिक शास्त्र किंवा गणित विज्ञान दोघे बॅचेस आपल्याकडे अवेलेबल आहे. पेपर 1 पण अवेलेबल आहे, पेपर 1+2 दोघंही अवेलेबल आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच आहे आणि ह्या बॅचेची जी फी आहे त्या फी मध्ये गणेशोत्सवानिमित्त 20% ऑफ आहे. सो आजच इग्नाइट अकॅडमीचा ॲप डाउनलोड करून घ्या. हे तुम्हाला ॲप आहे, हे डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करा. खाली डिस्क्रिप्शनमध्ये पण लिंक दिली आहे. काही अडचण आली तर 88 88 25 117 ह्या नंबरला कॉल करा. धन्यवाद.